जय भारतीय जनता पार्टीच्या कुशावती कार्यालयाच्या उक्तावणाच्या या कार्यक्रमांक आमच्यामध्ये असतात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाब दामू नाईक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानवडे, आमचे गोंय राज्याचे सभापती श्री गणेश गावकर, मंत्री बाब तवडकर, सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर, आमदार बाब निलेश काब्राल, उल्हास नाईक तुयेकर, त्याचबरोबर एनआरआय कमिशनर बाब नरेंद्र सावयकर, माजी आमदार बाब बाबू, माजी खासदार बाब विनयभाई तेंडुलकर, जनरल सेक्रेटरी बाब सर्वानंद आणि व्यासपीठाचेर बाकीचे फाटल्यान आशिल्ले सगळे मानेस कार्यकर्ते पदाधिकारी, समोर आशिल्ले कार्यकर्ते भाव आणि भयणांनो, सगळ्यात पयली आयचो नागपंचमीच्यो आणि श्रावण मासाच्यो सगळ्या जाणांक खूप खूप शुभेच्छा। आयच्या कार्यालय उक्तावणाच्योय बी बाब प्रभाकर गावकर, आमच्या या कुशावती डिस्ट्रिक्टाचे अध्यक्ष, तांच्यांनी जी पूजा केली त्या ती तुमकांय सगळ्या जाणांक त्या पूजेच्यो आणि बाकी शुभेच्छा। खूप बरें दिसले की आमच्या तिनूय कार्यालयांनी, कुशावतीचे कार्यालय, साऊथ गोवाचे कार्यालय मडगांव आणि नॉर्थ गोवाचे कार्यालय फाटल्या 8 दिसाच्या भितर एक सत्यनारायणाची महापूजा श्रावण महिन्याच्या निमित्तात आणि एक उत्साहाचे वातावरण कार्यकर्त्याच्या मध्ये पळोवपाक मेळ्ळें। 15 ऑगस्टा दीस हांव उत्तर गोंयच्या कार्यालयात गेल्लो। बाब दया कारबोडकर आमचो हांगासर आसा। इतक्यात मोठ्या प्रमाणात गर्दी थंयसरूय आशिल्ली। मडगांवांतल्या पुजेक हांव पावपाक पावलो ना, बट तरी सुद्धा थंयसरूय बी बाब शर्मद हांणी पूजा केल्ली। थंयसरूय खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याच्या मध्ये एक उत्साह आसा, कार्यकर्त्याच्या मध्ये एक आनंद आसा आणि हो उत्साह आनंद परत सरकार हाडपा खातीर आसा। आणि हांव परत एकदा सांगता, भारतीय जनता पार्टीचे सरकार जेन्ना जेन्ना ह्या गोंयांत जर कोणी हाडला आसत जाल्यार त्या कार्यकर्त्यांनी हाडला, कार्यकर्त्याच्या जोराचेर हाडलेलें आसा। आणि परत एकदा म्हणजे 2027चेय सरकार आमी कार्यकर्त्याच्या जोराचेर हाडटले हाचो म्हाका विश्वास आसा। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल जायतो विकास आमी ह्या राज्यात केला, जायतो विकास ह्या देशात केला। म्हणजे 80 वर्सां ह्या देशाच्या स्वातंत्र्याक पुराय जाता आसतना तुम्ही जर फाटोळून पळयत जाल्यार ज्या काँग्रेसीत म्हणजे केन्नाच अशा पद्धतीचो विकास करूंक नाशिल्लो। आनी विकास खंयचो? अरे वंदे मातरम ह्या मंत्रान ह्या देशाक स्वातंत्र्य दिले, ते संपूर्ण वंदे मातरम म्हणपाचो इन्सल्ट करपाचें काम जर कोणी केला आसत जाल्यार ते सोनिया गांधीत केल्ले आसा आणि त्याच्या अध्यक्षान केल्ले आसा। आव्हान करता तांकां की तेच्यानी परत एकदा ह्या देशाची माफी मागची, परत एकदा ह्या देशाच्या लोकांची माफी मागपाची गरज आसा। अरे आमी मोठ्या अभिमानान सांगता, जेन्ना आमी म्हणटा की वंदे मातरम म्हणून आमी ह्या देशाच्या स्वातंत्र्याची ज्योत पेटयली। प्रत्येकात वंदे मातरम म्हटल्या उपरांत आपल्या प्राणाची आहुती दिवपाचो, प्राणाचो त्याग करपाचो काम स्वातंत्र्य सैन्यानी केलें। आमी परत एकदा वंदे मातरम लोकांच्या समोर कित्याक हाडलें माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन? तर या देशातल्या प्रत्येक तरणाट्याच्या मध्ये तो देश प्रेम जागृत जावपाक जाय। अरे तेन्ना देश स्वतंत्र केलो, आयज देश विकसित करपा खातीर या देशाच्या प्रत्येक तरणाट्याच्या मध्ये देश प्रेम जागो जावपाची गरज आसा। म्हणून वंदे मातरम हे संपूर्ण वंदे मातरम राष्ट्रगीत म्हणच्या पयलीं सगळ्या तरणाट्यांनी प्रत्येक फावटी म्हणचें, जेन्ना जेन्ना झेंडावंदन जाता तेन्ना तेन्ना म्हणचें, जेन्ना जेन्ना पब्लीक फंक्शन जाता तेन्ना म्हणचें। ह्या सोनिया गांधीच्या पोटात कित्याक दुखता ते म्हाका खबर ना। जो खरगे तो गोंयांत आयला, हांव अभिनंदन करता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचे। ताच्यानी ताका विचारले की हय कित्याक तुमी वंदे मातरम म्हणटा आसतना ऑब्जेक्शन हाडटाले, कित्याक तुमकां वंदे मातरम म्हणपा खातीर पोटात तुमच्या दुखताले, हे सांगपाची गरज आसा। आणि आज गोंयांत येयल्लो आसत जाल्यार ते सांगूनय वयचे, जाल्यार राष्ट्राची माफी मागून वयचे, हाची गरज आसा। अरे आमी राष्ट्र प्रथम ह्या भावनेचेर जगता। द्वितीय पार्टी आसतली, तृतीय आमी आसतले। आमकां राष्ट्र पयलीं ह्याच भावनेत 21 वर्सां काम करीत आयिल्ले आसा। म्हणून आमी सातत्यात म्हणटा की हय आमच्या खातीर हो देश प्रथम आसा। आणि म्हणून तर तुम्ही मुद्दामून पळयात, भारतीय जनता पार्टी काम करीत असताना म्हणजे पुराय राज्यात प्रत्येक फावटी कशा पद्धतीत विकास करपाक मेळ्ळो। मागीर मनोहरभाई पर्रीकर आसतले किंवा कालांतरान आमची जी सरकारां जाली त्याच्या वेळार प्रत्येकाक न्याय दिवपाचें काम जर कोणी केला आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केला। म्हाका अभिमान आसा सांगता आसतना, गोंय राज्यात 11 तालुके आशिल्ले, 12व्या तालुक्याचे धारबांदोड्याचे ऑफिस हांव आणि बाब गणेश गावकाराच्या कार्यालयाचे उक्तावण करपाचो मान म्हाका मेळ्ळो, हे माझे भाग्य आसा। कारण 12वो तालुको आमी डिक्लेअर केलो। आणि 12वो तालुको डिक्लेअर करता आसतना की हय म्हणजे आता जे वक्त्यांनी पयलीं उलयले, फाटली 15 वर्सां डिसायड जातले तिसरो जिल्लो जाता, खंय जाता, कितें जाता। कालांतरान फाटल्या 1-2 वर्सां पयलीं हांव जालो तेन्ना वेगवेगळे विचार करीत आशिल्लो।
खंयचो जिल्लो करप वेगवेगळ्या आमदाराकडे कार्यकर्त्याकडे डिसायड करता आसतना हय आमी डिसायड केलें की आमी म्हणटा की सांगे आसतलो केपें आसतलो धारबांदोडा आसतलो आनी काणकोण आसतलो हे 4 तालुका तशे पळोवंक वचत जाल्यार गोंयच्या दृश्टीन मागास आसात म्हणजे कोस्टल बेल्टाच्या दृश्टीन आमी म्हणटा की विकासाच्या दृश्टीन थोडेशे फाटी उरल्या ना न्ही आमच्या सरकारान जायते प्रयत्न केले मागीर सांग्यार आसतले कुडचड्यार आसतले केप्यां आसतले जायत्यो गजाली सातत्यान आतां सुद्धा जो केप्यात विकास जाता बरेच जाण आपूण क्रेडीट घेवपाक सोदता अरे केपेकारूय हे गोंयकार आसात आणि ते म्हजे आसात ह्या दृश्टीन विकास आमी करीत आसा ताजी क्रेडीट तिसऱ्यान घेवपाचो प्रयत्न करचो न्ही पुराय गोंयचो विकास मुख्यमंत्री ह्या नात्यात हाजो भेदभाव हांवें केन्ना केलो ना प्रत्येक कडेन डेव्हलपमेंट जावपाक जाय त्या दृश्टीन विकास करीत आसा आणि म्हणून तर ह्या भागाचो विकास करता आसतना आमी ठरयलें की तिसरो जिल्लो ह्या 4 तालुक्याक मेळून करचो आणि कित्या खातीर करचो अरे ह्या भागात आसतलो शेतकरी आसतलो मागासवर्गीय आसतलो ट्रायबल भाव आसतलो युवा आसतलो महिला आसतल्यो जाका खंय तरी जायते प्रॉब्लेम्स आसात ज्याच्या पर्यंत कदाचित प्रशासन पावपा खातीर उशीर लागता आणि जिल्लो तो कित्याक अरे जिल्लो जेन्ना आमी कलेक्टराक हाडून एखाद्या गावात बसयता त्या कलेक्टराचें तें काम आसता की त्या प्रत्येक गावातल्या बारीक बारीक वाड्यापर्यंत पावपाक जाय ताची कलेक्टराची जबाबदारी आसता म्हणजे ताका योग्य रित्या ज्यो सरकाराच्यो केंद्र सरकाराच्यो आणि राज्य सरकाराच्यो स्किमी आणि योजना ताज्यापर्यंत पावता काय ना ह्यो पळोवपाची त्याची गरज असता जेन्ना एखाद्या कलेक्टराचे ऑफिस जाता जेन्ना एखादी एसपी हेडक्वार्टर्स जाता ताच्या उपरांत थंयसर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येता आणि कालांतरान थंयसर डिस्ट्रिक्ट मेडिकल कॉलेजूय येता अशी डिस्ट्रिक्ट लेवला वयली सगळी ऑफिसीस येता आणि ही संकल्पना कोणी मांडली तरी ही संकल्पना या देशात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी मांडली या पद्धतीत पहिले फावटी देशाचे प्रधानमंत्री जसे मन की बात हो कार्यक्रम करता त्या धर्तीचे देशाचे प्रधानमंत्री देशातल्या कलेक्टरांकडे उलयतात अरे ते देशातल्या कलेक्टरांकडे उलयता आसतना तुझ्या जिल्ह्यात कितें कितें कमी आहा तें सांग म्हणजे जाका एस्पिरंट डिस्ट्रिक्ट अशें आमी म्हणटा बाब सुभाष फळदेसायान ताचो उल्लेख केलो आमकां जिल्ह्याचो उल्लेख करता आसतना आमी तिसरो जिल्लो जायना फुडें आमी ऑलरेडी बरयलें की हय ही डिस्ट्रिक्ट आमची एस्पिरंट डिस्ट्रिक्ट ह्या भागात घालची कारण एस्पिरंट डिस्ट्रिक्ट घातल्या उपरांत आमकां ताचो खूब मोठ्या प्रमाणात ताचो डेव्हलपमेंट करपाक जातलें हय या जिल्ह्या खातीर आमकां ट्रायबल भाव खूब मोठ्या प्रमाणात रावता त्या ट्रायबल लोकां खातीर वेगवेगळ्यो योजना करपाचे आमकां केंद्र सरकारा कडेन वेगळो निधी मारपा खातीर मेळटलो आनी तेकाच लागून आमी एस्पिरंट डिस्ट्रिक्ट घालता आसतना जे ट्रायबल लोकांचोय विचार ह्या भागांतलो केला हय कालांतरान हांगासर वेगळी जिल्हा पंचायत जातली आमचो तिसरो जिल्हा पंचायतीचो अध्यक्ष जातलो बाब आमचो सिद्धार्थ हांगासर बसला फुडें जिल्हा अध्यक्ष तिसरो जाल्ल्या उपरांत कदाचित जिल्हा मेंबर आनीक वाडटले आणि ताजोय फायदो आपल्या जिल्हा पंचायतीच्या फंडाच्या मार्फत ते थंयसर करपाक शकतले आमी जेन्ना म्हणटा की 15th फायनान्स कमिशन हाका जेन्ना आमकां फंड्स एलोकेट जाता ते डिस्ट्रिक्ट वायज एलोकेट जाता तेन्ना ह्या तिसऱ्या जिल्ल्या खातीर एडिशनल फंड्स एलोकेट जातले त्या फंड्स एलोकेशनचो आमकां केपें सांगे कुडचडे ह्या बारीक बारीक भागात धारबांदोडा सारकिल्या गांवांनी आमकां ते फंड्स वापरपाक मेळटले आणि हो खरो फायदो जो आसा हो जिल्हा केल्ल्या कारणान आमकां प्रत्येकाक ह्या योग्य रित्या निधी जो आसा हो त्याच्या घरापर्यंत पावोवपा खातीर आमकां फायदो जातलो आणि आमी जेन्ना म्हणटा की माननीय प्रधानमंत्री जेन्ना कलेक्टरा कडेन उलयतलो तेन्ना आमच्या तिसऱ्या जिल्ह्याच्या कलेक्टरा कडेन तो उलयतलो तेन्ना तिसऱ्या जिल्ह्यांत तुका कितें कितें गरज आसा हें सांग म्हणटलो आणि केंद्रांतल्यान आमी वेगळो निधी ह्या कुशावती डिस्ट्रिक्टा खातीरय मागला हांव भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन करता आमी अजून आमचो जिल्हा कार्यालय डिसायड करूंक ना बाब निलेश हेवटेन वडटा बाबू तेवटेन वडटा आनी कोण ढुकलता बट एनी हाव एक बरी गजाल की सर्वानुमान्य ठरयलें की मुख्यमंत्र्यान ठरोवचें की जिल्ह्याचे ऑफिस खंयसर करपाक जाय ते आनी योग्य तो निर्णय जो आसा हो मुख्यमंत्री घेतलो तितूर दुबाव ना पण हांव एक गजाल सांगता ऑलरेडी गुरुदास देसाय एका आमी जिल्ह्याचो कलेक्टर म्हणून डिक्लेअर केलो आनी तो मडगांवांतल्या ऑफिसान सध्या ताका बसोवपाक लायिल्लो आसा जे प्रशासन कामकाज पयलीं डिसायड करपाक जाय त्या ती ताका आपले एडिशनल कलेक्टर ठरोवपाक जाय प्रशासन कामकाज कसो फुडें वयतलो हे जे सगळे ठरोवपाक जाय ताच्या खातीर गुरुदास देसाय हाका आमी तिसऱ्या जिल्ह्याचो पयलो कलेक्टर हो आमचो गोंयकार जो आसा ताका मूळ गोंयकारांक ते कळोवंक शकता हाका आमी ऑलरेडी कलेक्टर घातला तेणे आपले कामकाज थोड्याच दिसाच्या भितर ऑलरेडी कामकाज सुरवात केला आणि तो योग्य रित्या लोकांकडे सगळ्यांकडे उलयतलो आणि ताज्या उपरांत डिसायड करतलो बट तिसऱ्या जिल्ह्याचे ऑफिस जे आसा हे आमच्या 27च्या सरकाराच्या उपरांत नक्कीच नव्य भव्य असे ऑफिस जे आसा ह्याय कार्यालयाचे जातले जशे मडगांवांतले तुम्ही कलेक्टरेट पळयता तशाच पद्धतीची कलेक्टरेट ह्याय जिल्ह्यात तितकीच मोठ्या प्रमाणात उभी जातली सुभाषा गांव सांगता
की लोकांक लिफ्टीचो बटन दामून भिवपाची गरज ना, कारण तुमच्या जिल्ह्याचे कार्यालय असतले, कोण जाय थंयसर आपल्याक वचून त्या कार्यालयात त्या ऑफिसा कडेन म्हणजे डायरेक्टली कम्युनिकेट करपाक शकतलो. हांव हे सगळें सांगता आसतना की बरेच जाण वेगवेगळे विषय आता करपाक लागलेले आसा. म्हाका म्हणून मला कोण तरी फॉरेस्ट रायट एक्ट आत्तां सांगताले, अरे म्हाका सांगपाच्यो गरज ना, आपूण पावरीन आसतना कितें केलां हें पळोवपाक जाय. फॉरेस्ट रायट एक्ट केसीसच्या अंतर्गत 10,000 एप्लिकेशन माझ्या एसटी भाव आणि भयणीची आणि सामान्य नागरिकांची आशिल्ली. 2,500च्या पेक्षा चड एप्लिकेशन जर ती केन्ना क्लियर जाली आसात जाल्यार त्या माझ्या कार्यकाळात क्लियर जाली. हांवें क्लियर केल्या. हांव मुद्दामून सांगता म्हज्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या सहकार्यात. हाज्या पयलीं एकूय एप्लिकेशन एकूय सनद ही केन्ना ट्रायबल भाव आणि भयणीक मेळोंक नासली. पयले फावटी मेळपाक लागल्या. उरल्या 7,000 सुमार. हांव आयच्या घडीक सांगता फुडल्या 19 डिसेंबरा पैकी प्रत्येक ज्या एसटी भाव आणि भयणीत जो FRA फॉरेस्ट रायट एक्टाच्या अंतर्गत जी केसीस घातलेल्या 100% लोकांक त्यांचा न्याय मेळटलो. 100% लोकांक त्यो सनदी ज्यो आहा त्यो मेळटल्यो. अरे वेगवेगळे विषय जे गेली कितलीशीच वर्सां भिजत पडिल्ले ते विषय माझ्या सरकारात सोडयल्या. माझ्या एकच सगळ्या कार्यकर्त्यांक रिक्वेस्ट आसा की हय, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक पॉझिटिव्ह मेसेज लोकांपर्यंत दिवपाची सुरुवात करपाक जाय. म्हज्या घराची योजना जी हाडल्या ही म्हज्याच सरकारात हाडल्या की सामान्य मनशाचे घर मागीर ते सरकारी जागेत आसूनी, कोमुजात जागेत आसूनी किंवा ते आपल्या जागेत बांधलेले आसूनी, ताचे घर कायदेशीर करपाचें काम हे म्हज्या सरकारात केलां. साळावली धरणाचेर बांधलेली घरां गेली 40 वर्सां बाब सुभाष फळदेसाय प्रत्येक फावटी विधानसभेत उलयतालो. अजून पर्यंत त्याचे प्रश्न सुटावे जावंक नासले. पयले फावटी सनदी दिवपाचें काम जे आसा हे ताच्या लिडरशिपाच्या सकयल त्यांनी इनिशिएटिव्ह घेवन बाब सुभाष शिरोडकर हाणें ताका मान्यता दिली आणि त्यो सनदी आमी लोकांक दिवपाक शकले. अरे हय, म्हजो फ्लॅट ही स्कीम आमी धाडल्या. कोण तरी सांगता की म्हजो फ्लॅट म्हणजे माझ्या गोंयकाराचो फ्लॅट. त्यांनी फ्लॅट तर घेतलो पण त्याचो फ्लॅट नांवार जालो ना. गेली 40 वर्सां फ्लॅट घेवन तो त्रासान पडिल्लो. त्याचो फ्लॅट ताज्या नांवार करपाची योजना ही माझ्या सरकारात हाडल्या, जेणे करून सामान्य मनशाक त्रास जावचो न्ही हाज्या खातीर माझ्या फ्लॅट सारखी योजना आसा. अश्यो साबार योजना जाका आमी म्हणटा की CM स्कॉलरशिप आसतली किंवा जायत्यो शिक्षणा खातीर योजना आसतल्यो. ह्योच जर योजना आमी लोकांपर्यंत पावोवपाक लागले जाल्यार खंयसर म्हणजे म्हाका सांगात विचारात काँग्रेसीक कितें केलां तुमी. अरे तुमच्या कार्यकाळात तुम्ही केल्लें कितें एकूच प्रश्न विचारात, तांच्यांनी सांगचें. अरे फक्त त्यांच्यानी जर केला आसत जाल्यार जातीभेद आणि धर्मभेद आयज पर्यंत तांच्यांनी फक्त तू या जातीतलो तू या धर्मातलो इतकेच राजकारण केला. हाज्या पलीकडे विकासाचे राजकारण करूंक ना. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाच्या सकयल विकासाचे राजकारण करपा खातीर भारतीय जनता पार्टी आसा. आमी पळयता मोर दॅन 40,000 कोटी रुपया या गोंयांत फक्त इन्फ्रास्ट्रक्चराचेर मोडल्या. 40,000 कोटी रुपया. मागीर तो जुवारी पूल जावं आसात, काणकोण बायपास जावं आसात किंवा थंयसर आमचो आग्वाद म्युझियम आसतलो. अशी विविध कामां तुम्ही जर आयज पयले फावटी जर गोंयांत पळयता आसत. अरे खंयची पंचायत आसतली, शाळा आसतली, ज्यो शाळा आणि पंचायती बाकीच्या राज्यांनी तालुक्याच्या ठिकाणी ना अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या गावागावांतल्यान रेडी जाता आसतना आमकां पळयता. म्हणून हांवें म्हटलां की भारतीय जनता पार्टीचे कार्यालय हे लोकांचे कार्यालय आसा, फक्त पक्षाचे कार्यालय न्ही. तर हांगासर प्रत्येक गोंयकार जो येतलो ताका वेलकम करपाक जाय आसता. म्हाका दिसता आमचो साऊथ गोवाचो अध्यक्ष आपलो कुशावतीचो अध्यक्ष बाब प्रभाकर आनी ताची एंटायर टीम आमी ठरयला की बाबा आमचे कोण अध्यक्ष, कोण मंत्री किंवा कोण आमदार हे कंटिन्युअसली ह्या ऑफिसात केन्ना ना केन्ना तर येवन बसतले. लोकांची प्रत्येकाची येयल्ल्याची कामां वेगवेगळी कामां बाब दामू नायक यांच्यानी उलयलो. हय, ऑनलायन सर्विसीस त्योय हांगा अवेलेबल दवरपाच्यो. कोणाक जर थंयसर शक्य जाल्यार ह्या ऑफिसांतल्यान येवन ऑनलायन फॅसिलिटीज तुम्ही करून घेयात. प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्यो गजाली, कोणाक एफिडेविट मारपाचे आसतले, एप्लिकेशन बरोवपाचे आसतले, खंयच्या स्कॉलरशिपीचे फॉर्म आसतले, हे सगळे कार्यालय शेवटी कार्यालयाचे कोणाक, कार्यालय लोकां खातीर. कार्यालय ते कित्याक, लोकांचे बारीक सारीक उरलेले काम आमी जाका म्हणटा की जो अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 तत्वाचेर भारतीय जनता पार्टी काम करता. अंत्योदय म्हणजे समाजातलो शेवटचो मनीस, अपंग भाव आसतलो, विधवा भयण आसतली किंवा एखादी जाणटेली आवय आसतली, तिच्यापर्यंत कोण पावना त्याच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो पावचो आणि ताजे काम करचे. ताज्या खातीर हे कार्यालय आसा. हय, शेतकार आसतलो त्याच्या खातीर आमच्या खंयच्या तरी बाबा आपले कामधेनूची योजना आसतली, नुस्तेकाराचो फॉर्म आसतलो किंवा आमी म्हणटा शेतकाराची खंयच्या तरी आपलो सबसिडी आसतली, ती घेवपा खातीर हे ऑफिस आसतले. आणि हय, म्हज्या तरणाट्याच्या खातीर आसतले.
अरे या देशात पहिले फावटी आम्ही पळयता की काँग्रेसीचो इतिहास काढून पळयात, त्यांच्या पारंपरिक जर तुम्ही पळयशात त्यांचे मुख्यमंत्री काढून पळयात, 70 वर्सां 75 वर्सां असलेले सगळे अशाच पद्धतीने यांच्यानी राज्य केले. अरे पहिले फावटी या देशात जे युवा मुख्यमंत्री दिवपाचे, युवा मंत्री दिवपाचे काम जर कोणी केला असत जाल्यार ते भारतीय जनता पार्टीत केल्ले आसा. असंख्य तमाम युवा कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असतात. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचो जो डायलॉग असा युवकांच्याकडे, माय भारत या पोर्टलाच्या वयल्यान सातत्यात या देशातल्या तरणाट्यांकडे उलोवपाचे काम जर कोण करता असत जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. या देशातल्यो तमाम स्किमी आणि योजना जर तरणाट्या खातीर कोणी काढल्यो असत जाल्यार त्यो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. या देशातली पहिली स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री कोणी सुरू केली असत जाल्यार ती माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीत केली. या स्किल डेव्हलपमेंटाची मिनिस्ट्री सुरू करता असताना आणि या तरणाट्यांक काम मेळपाक जाय हाचो विचार तेंच्यांनी केलो. हाज्या पयलीं काँग्रेसीन केन्ना असलो विचार करूं नाशिल्लो. म्हणून हांवें म्हटलें की स्टार्टअप इंडिया आसतली, स्टँडअप इंडिया आसतली आणि स्पेस सेक्टर ओपन करपाचो प्रायव्हेट सेक्टरा खातीर ही संकल्पना कोणाची तर मोदीजीची आसा. आणि म्हणून युवा शक्तीच्यो नवीन आयडिया, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी हे सगळे तरणाट्या खातीर उगडे करपाचें काम हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीत केला. आणि ताकाच लागून आयचे जे तरणाटे, या देशातले तमाम तरणाटे कोणी जरी कितेंय करून दाखयले असत जाल्यार हेका लोक भूल तापाक बळी पडचे ना. या देशाचो फ्युचर म्हणजेच विकसीत भारत 2047 हे जर करपाचो जर स्वप्न कोणी पळयला आणि स्वप्न कोणी दाखयला असत जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीत. या देशाच्या स्वातंत्र्याक जेन्ना 100 वर्सां पुराय जातली तेन्ना हो देश पूर्ण विकसीत भारत जातलो. आणि हो विकसीत भारत हाचो सगळ्यात चड फायदो कोणाक जातलो असत जाल्यार आयज देशातले असलेल्या तरणाट्यांक जातले. जो आयज 18 वर्साचो आहा, 15 वर्साचो आहा, 20 वर्साचो आहा, ताची खरी फळां जेका आमी म्हणटा की देश जेन्ना आर्थीक महासत्ता जातलो तेन्ना ताची खरी फळां उपभोगतले कोण जाल्यार या देशाचे युवक. आयज जे 20 वर्साचे युवक आसात तेच उपभोगतले. म्हणून हांव ताका आव्हान करता की हय, तुम्ही ज्या पद्धतीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सांगता की विकसित भारत या संकल्पनेत ते वाटेकारी जायात आणि या विकसित भारतात इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, रिसर्च या सगळ्या सेक्टरात तुम्ही भाग घेवचो हांव सगळ्या जाणांक आव्हान करता. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यात मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी सहभागी जावचे आणि जे आम्ही म्हणता की राष्ट्र प्रथम या भावनेतल्यान सगळ्यांनी कामाक लागचे. हांव परत एकदा कुशावती जिल्ह्यातल्या मोठ्या प्रमाणात असंख्य कार्यकर्ते माझ्या समोर जे उभे आसा ताका खूप खूप अभिनंदन करता. खूप बरें दिसले की पहिलेच फावटी कार्यालय आम्ही हांगा ओपन केले आणि येद्या मोठ्या उत्साहात भर पावसात तुम्ही सगळे जाण जर हांगासर उपस्थित आसात मनापासून तुमचे अभिनंदन करता. माझ्या बरोबर सगळ्यांनी घोषणा दिवची. भारत माता की वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा जय हो. मोदी जी आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ.